पंचवटीतील प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी शिवसेना यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आज मंत्री दादासाहेब भुसे व मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व शुभारंभ आज दीपलक्ष्मी मंगल कार्यालय हिरावाडी रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। हा कार्यक्रम शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे, अन्न औषधी प्रशासन मंत्री श्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभ हस्ते संपन्न झाला। या प्रसंगी दादाजी भुसे यांनी प्रभाग 3 मधील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ पूनम मोगरे व हर्षद पटेल तसेच राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अंबादास खैरे व सुनीता शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले। जनतेच्या विश्वासावर आणि विकास कामांच्या जोरावर शिवसेना व मित्र पक्षांचा झेंडा नाशिक महानगरपालिकेवर फडकवूया असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून येथील स्थानिक नागरिकांनीही शिवसेना व राष्ट्रवादी विकासाभिमुख भूमिकेला पाठिंबा दर्शवला। आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेना व राष्ट्रवादीला भरघोस यश मिळेल असा विश्वास यावेळी नामदार नरहरी झिरवाळ यांनीही व्यक्त केला। या कार्यक्रमास राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्याबरोबर अगदी मी तर बघितलं, पहिल्या दिवसापासून ज्यांनी आपल्या शिवसेनेची धुरा अतिशय समर्थपणे लढवली, किल्ला लढवला असं म्हणलं तर वाईट ठरणार नाही असे हेमंत आप्पा गोडसे माजी खासदार, त्याचप्रमाणे करंकर आप्पा, उपस्थित सर्व व्यासपीठावरील नगरसेवक, म्हणायचं ना नगरसेवक, सर्व नगरसेवक, सर्व विविध सेलचे पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, तसं ते भुसे साहेबांचं म्हणणं होतं त्याआधी बोलणार नंतर मी बोलणार, पण मला केव्हा बोलायला सांगा, काही फरक नाही पडत। निवडणूक म्हटली की आरोप प्रत्यारोप ह्या गोष्टी होतच असतात, परंतु आपल्याजवळ खूप काही सारे मुद्दे असे आहेत की आपण निव्वळ डायरेक्ट कोणाच्या तरी नेतृत्वाखाली काम करायला चाललोय किंवा जनतेला एक शब्द देतोय, तर तसा प्रकार नाही का जे दादांनी आपल्याला उल्लेख करून सांगितलं। काही एकनाथ शिंदे साहेबांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द जर बघितली तर अतिशय सगळ्यांना, सर्व समाजाला समावेशक अशा योजना, तशीच परिस्थिती निर्माण कराल ठेवा, त्याला खरं ते करा अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो। आणि मग त्याच्यानंतर ही जी नेते मंडळी आहे ना, त्यांच्याजवळून कसं काय आणायचं आमचं स्किल वापरू, आम्ही निश्चित त्या ठिकाणी सहकार्य करू अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो, खात्री देतो। दुसरी एक विनंती करतो, मी आता प्रभाग 6 मध्ये होतो। प्रभाग 6 मध्ये जेवढी मला मानणारे, मला ओळखणारे, माझा विश्वास असणारे, माझा त्यांच्यावर विश्वास असणारे अनेक लोकांना सांगितलं का बाबा काही करा, तुम्ही प्रभाग 2 मध्ये काम करा। प्रभाग 2 मध्ये तुमचे कोणी ना कोणी नातेवाईक आहेत, मित्रपरिवार आहे, व्यवसाय तुम्ही एकत्र आहे। प्रभाग 3 मध्ये आहेतच ना, काही लोक पूर्वी तिकडं फ्लॅट घेतले होते, आता स्टँडर्ड म्हणून इकडे आले, काही इकडचे तिकडे गेले, मत इथंच आहे, अशी शोधा। तुम्ही सुद्धा तिकडे मदत करा, तुम्ही सुद्धा 1 नंबर मध्ये मदत करा। जिथे आपण जाऊ तिथे आपलं तपासलं पाहिजे, काही इकडचं